तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी 2026साठी सराव प्रश्नपत्रिका. हे प्रश्न मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत. 2025मध्ये भरती झालेली होती, पण त्याच्यामध्ये फार कमी पदे होते, त्यामुळे काही महिलांना याचा अंदाजा नाही आहे. तर हे प्रश्न शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापनाचा प्रमुख केंद्रबिंदू कोणता आहे? हा प्रश्न IMP आहे. ऑप्शन ए आहे साहित्य, ऑप्शन बी आहे बालक, ऑप्शन सी आहे इमारत आणि ऑप्शन डी आहे कार्यालय. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इमारत. कारण की लक्षात ठेवा, जर इमारतच मजबूत नसेल तर तिथे अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन होणारच नाही. त्याच्यामुळे इमारत हा अंगणवाडी केंद्र व्यवस्थापनाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मुख्य उपक्रम कक्षाचा प्रमुख उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन ए आहे धान्य साठवण्यासाठी, ऑप्शन बी आहे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी, ऑप्शन सी आहे स्वयंपाकासाठी, ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी. लक्षात ठेवा, अंगणवाडीचं पोषणपूरक आहार, स्वयंपाक हे ते करणं तर गरजेचं आहेच, पण तिथे अंगणवाडी ही 3 ते 6 वर्षांच्या जे बालक आहे त्यांना मुख्य म्हणजे की त्यांना शालेय शिक्षण जे की पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळेच हे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी कक्षाचा उपक्रम हा जो आहे उपक्रम कक्षाचा प्रमुख आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, अंगणवाडी केंद्रात स्वच्छ पिण्याचे पाणी का महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए आहे बालकांचे आरोग्य व स्वच्छता, ऑप्शन बी आहे केवळ पिण्यासाठी, ऑप्शन सी आहे फक्त स्वयंपाकासाठी आणि ऑप्शन डी आहे केवळ निरीक्षण करणे. तर लक्षात ठेवा, अंगणवाडी केंद्राचे स्वच्छ पिण्याचे पाणी महत्त्वाचे असतात, कारण की ते बालकांचे आरोग्य व स्वच्छता यांसाठी. कारण की जर पाणी स्वच्छ नसेल तर बालकांचे आरोग्य बिघडणार आणि स्वच्छ नसेल तर तिथे अस्वच्छता पसरल्यामुळे संसर्गजन्य रोग होणार. प्रश्न क्रमांक 4 आहे, शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर कोणत्या पद्धतीला पूरक आहे? ऑप्शन ए आहे केवळ पाठांतर, ऑप्शन बी आहे केवळ व्याख्यान, ऑप्शन सी आहे आरोग्य तपासणी आणि ऑप्शन डी आहे खेळातून व कृतीतून शिक्षण. लक्षात ठेवा, याचं जे ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे, म्हणजेच की खेळातून व कृतीतून शिक्षण. तुम्हाला एवढं तर माहिती असेल की अंगणवाडीमध्ये जे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते त्याच्यामध्ये पाठांतर, नो पेन नो पेपर असं असतं. त्याच्यामुळेच तिथे तुम्हाला खेळातून व कृतीतून शिक्षण दिले जाते. प्रश्न क्रमांक 5 आहे, पोषण आहार व्यवस्थापनात कोणती बाब महत्त्वाची आहे? ऑप्शन ए आहे अन्न उघडे ठेवणे, ऑप्शन बी आहे अनिश्चित साठवण, ऑप्शन सी आहे स्वच्छ व सुरक्षित पद्धतीने आहार देणे आणि ऑप्शन डी आहे नोंद न ठेवणे. तर लक्षात ठेवायचं, जे ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे, स्वच्छ व सुरक्षित पद्धतीने आहार देणे हा पोषण आहार व्यवस्थापनाची ही एक महत्त्वाची आणि खूप अतिशय म्हणजे खूप महत्त्वाची योजना आहे ही. प्रश्न क्रमांक 6 आहे, मुख्य सेविका पर्यवेक्षिका केंद्र व्यवस्थापनातील प्रमुख भूमिका कोणती आहे? ऑप्शन ए आहे केवळ स्वयंपाक करणे, ऑप्शन बी आहे शिक्षण देणे, ऑप्शन सी आहे संबंधित माहिती देणे आणि ऑप्शन डी आहे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे ही अंगणवाडी मुख्य सेविका जी पर्यवेक्षिका आहे त्यांची प्रमुख भूमिका आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, नोंदणी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व काय आहे? ऑप्शन ए आहे सजावटीसाठी, ऑप्शन बी आहे पालकांसाठी, ऑप्शन सी आहे योग्य व्यवस्थापन व निरीक्षणासाठी, ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, योग्य व्यवस्थापन व निरीक्षणासाठी. नोंदणी अद्ययावत म्हणजेच की रेकॉर्ड राहतो तुमच्याकडे, आणि जर तुम्हाला काही कारणास्तव त्याचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या ज्या नोंदणी आहे त्या खूप फायद्याच्या ठरतात. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, मोकळ्या जागेचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन ए आहे आर्थिक अधिकारी, ऑप्शन बी आहे खेळ व शारीरिक हालचालींसाठी, ऑप्शन सी आहे अभिलेख ठेवण्यासाठी, ऑप्शन डी आहे केवळ मूल्यमापनासाठी. तर मोकळ्या जागेचा जो वापर केला जातो तर तो खेळ व शारीरिक हालचालींसाठी केला जातो, आणि ती बालक जेव्हा असतात 3 ते 6 वर्षामध्ये त्यांना शारीरिक हालचालींसाठी फार महत्त्वाची असती मोकळी जागा, आणि त्यांच्या म्हणजे म्हणतात ना शारीरिक वाढीसाठी खेळ हे खूप अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळेच त्यांना मोकळ्या वातावरणात
पकडापकडी, लपाछुपी असे खेळ खेळण्यात येतात, म्हणजे त्यांच्या शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होते. प्रश्न क्रमांक 9 आहे, हात धुण्याची सवय लावणे हे कोणत्या व्यवस्थापनेचा भाग आहे? काही प्रिंटिंग मिस्टेक झालेल्या आहेत इथे. ऑप्शन ए आहे स्वच्छता व्यवस्थापन, ऑप्शन बी आहे आर्थिक व्यवस्थापन, ऑप्शन सी आहे अभिलेख व्यवस्थापन आणि ऑप्शन डी आहे साठवण व्यवस्थापन. तर लक्षात ठेवा, हात धुण्याची सवय लावणे हे कोणत्या अंतर्गत येते? तर ऑप्शन नंबर ए इथे बरोबर आहे, स्वच्छता व्यवस्थापन. हे प्रश्न मी फार अभ्यास करून काढलेले आहेत. तुम्हाला 2026मध्ये जी अंगणवाडी सुपरवायझर भरती येणार आहे, ही महिलांसाठी एक अत्यंत म्हणजेच म्हणता येईल की सुवर्ण संधी आहे. कारण की 22 वर्षानंतर ही भरती आलेली आहेत. 2024-25मध्ये झालेली होती, पण फार कमी पदांसाठी झालेली होती. पण आता 2026मध्ये हे महिला व बालविकास अंतर्गत फार महत्त्वाची आणि खूप मोठी भरती येणार आहे. त्यामुळेच महिलांनी आत्ताच तयारीला लागा, कारण की ऐन वेळेला अभ्यास करणं याला काही अर्थ नाही आहे. जर तुम्ही पहिल्यापासून जर बेसिक गोष्टी क्लिअर केल्या, तर तुम्ही एक म्हणजे म्हणतात ना, एक पाऊल पुढेच राहणार इतर महिलांपेक्षा. त्याच्यामुळे सांगते की हे व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे तुम्ही बघा. तुमच्या तांत्रिक जो अभ्यासक्रम आहे तो तुमचा 50 ते 60% ह्या दररोजचे 10 प्रश्नांचे जे बघूनच तुमचा पूर्ण होईल, मी गॅरंटी देते. कारण की हे मी खूप अभ्यास करून काढलेले आहेत. मी CDPOची एक्झाम दिलेली आहे, त्याच्यामुळे मी हमखास सांगू शकते हे फार महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, केंद्र व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कोणाचा सहभाग महत्त्वाचा आहे? ऑप्शन ए आहे फक्त सेविका, ऑप्शन बी आहे फक्त पर्यवेक्षिका, ऑप्शन सी आहे यापैकी नाही, ऑप्शन डी आहे सेविका, पर्यवेक्षिका, पालक व समुदाय यांचा समन्वय. तर केंद्र व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सेविका, पर्यवेक्षिका, पालक व समुदाय यांचा समन्वय साधणे, सहभाग असणे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इथं ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. मी CDPOची एक्झाम दिलेली आहे आणि मी ती क्रॅकसुद्धा केलेली आहे MPSC अंतर्गत. त्याच्यामुळेच मला माहिती आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे पद आहे यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारावर आणि किती प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. तुमची एक्झाम फार अवघड होणार नाही आहे. ही सरळ सेवेअंतर्गत होणार आहे आणि ती लवकरात लवकर याची जाहिरात येणार आहे. त्यामुळेच मी तुम्हाला महिलांना सांगते की तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा, म्हणजे की तुम्हाला खूप फायदा होईल. आणि हे जे प्रश्न आहेत ना, हे पूर्ण तयारीच करून ठेवा, पाठच करून ठेवा आणि मेन म्हणजे तुम्ही थोडी कन्सेप्ट क्लिअर ठेवा. तुमची पाठांतरावर जास्त भर देऊ नका. तुम्हाला पोषण अभियानवर पण प्रश्न मी एक रेडी केलेली आहे PDF, ती लवकरात लवकर मी त्याच्यावर क्वेश्चन अँड आन्सर घेणार आहे. म्हणजे तुमचा पोषण अभियानाचा जो भाग आहे तो देखील कवर होणार आहेत. आणि चॅनलवर जाऊन एकदा तुम्ही चेक करा, मी काही योजनेंवर काही आधारित प्रश्न असे टाकलेले आहेत आणि योजनेसंबंधित काही डिटेल माहितीसुद्धा सांगितलेली आहेत. त्यामुळे सांगते, अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.